चला आपण पाहत आहात निशाणा युट्यूब चॅनल. तर आपला आजचा विषय आहे बिबट्याचं उत्पन्न. बिबट्यापासून काय उत्पन्न आहे, याचा पुळका कशाला हवा. ज्यांच्यापासून उत्पन्न आहे, जे प्राणी आहे, जर्सी गाय, गाय म्हैस, त्यांच्या व्यापारावर बंदी घातली आणि वाघांना त्रास दिला, मारलं तर शिक्षा होते. का बरं असं? त्यांच्यापासून उत्पन्न तरी काय आहे? ह्या बिबट्यांना सरळ मारून टाकण्याची परवानगी सरकारने द्यायला पाहिजे. कारण का, तर ह्या बिबट्यांची एवढी संख्या वाढलेली आहे की प्रत्येक गावामध्ये 2 बिबटे आहेत. आता काल घटना घडली कळस बेल्लेच्या जुन्नर तालुक्यामध्ये जवळ. तर त्या ठिकाणी एका चिमाप्पा नावाच्या व्यक्तीला बिबट्याने ठार केले. जीवघेणे हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा आत्मा परत येणार आहे का? त्यांच्या घरच्यांना किती तळतळ वाटत असेल. 4-5-10 दिवसापूर्वी 2 बापल्या कानावर मेंढपाळांवर 2 बिबट्यांचा हल्ला झाला. ते आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. अनेक घटना, दररोज ताज्या घटना ऐकायला मिळतात. त्या बिबट्यांची एवढी संख्या वाढलेली आहे की त्यांची दहशत निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये कष्ट करण्यासाठी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेतामध्ये गेल्यानंतर बिबट्या कुठून उडी मारेल याचं सांगता येत नाही. आणि हा बिबट्या एकदम अपघित माणसाच्या अंगावर उडतो आणि पकडतो. तो नेमकी मानेला पकडल्यानंतर सोडत नाही, एवढा तो ताकदवर आहे. कुठून येईल कुठून नाही त्याचा भरोसा नाही, कारण का यांची संख्याच तेवढी झालेली आहे. वन विभागाचे अधिकारी येतात, आपले मस्तपैकी काळजी घ्या सांगतात, निघून जातात. ते काहीच करत नाही. पण ह्या बिबट्यांपासून उत्पन्न तरी काय आहे? ज्यांना ह्या बिबट्यांचा पुळका आहे त्यांना राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क तयार करा, त्या ठिकाणी त्यांना खायला करा, खर्च करा. सरकारला एवढा पुळका असेल तर त्याच्यासाठी सेपरेट व्यवस्था करा ना. आणि ज्यांना या बिबट्यांचा पुळका आहे, दयामय आहे, त्यांनी त्या जंगली प्राण्यांवर तुम्ही जंगली म्हणून त्यांच्यावर दया करता, मग तुम्ही बाकीच्या प्राण्यांना दया करा ना. हरिण, हरणं, भेकरं, मेंढरं, ससा, कोल्हा, लांडगा, खोकड, हे असे छोटे प्राणी आहेत ना, त्यांच्यावर तुम्ही दया करा ना, प्रेम करा ना. ते हिंस्र नाहीत, त्यांच्यापासून लोकांना कुणाला त्रास नाही देत. दिसले तरी लोकांना घाबरून पळून जातात. ते काही करत नाही. अशा प्राण्यांवर दया करा. परंतु बिबट्यासारखे आत्मघातकी आणि प्राण हल्ला करणारे प्राणी, हिंस्र, यांना पूर्णपणे शूट करण्याची परवानगी सरकारने दिली पाहिजे. यांना पूर्ण मारून टाकलं पाहिजे. कारण का यांची दहशत तेवढी निर्माण झालेली आहे. हे बकऱ्या, शेळ्या, गाया, वासरे तर पकडून ठार करतातच, पण लोकांना सुद्धा हे मारू लागलेले आहेत, हल्ले करू लागले आहेत, त्यांच्यावर अटॅक त्यांचा वाढलेला आहेत. तर शहरी भागात सुद्धा यांचा वावर वाढलेला आहे. हे जंगलात दिसतच नाही हो. जंगलामध्ये हे बिबटे दिसत नाही, फक्त घराच्या भोवतीना आणि ऊसामधून, शेतामधून, बाजरीमधून, कुठं नदीला, कुठं ओढ्याला, कुठं म्हणजे झुडपात वाट पाहून असाच माणूस दिसला की लगेच हल्ला करतात, जीवघेणा हल्ला करतात. यांच्यापासून शून्य उत्पन्न आहे, काही फायदा नाही. फक्त यांच्यापासून नासाडी आहे. शेतकऱ्यांनी कष्ट करून जे शेळीपालन, मेंढीपालन केलं असतं ते नुकसान करणार, त्यांच्या पशुधनाचे नुकसान होणार, त्याच्यावर हल्ला केला त्यांना दवाखाना, त्यांच्या शरीराला दुखापत होणार, आयुष्यभर ती इजा जात नाही. आणि ऐकते व कोयता घेऊन ते बिबटे स्वारी करणार, खाणार, पिणार. यांच्यापासून फायदा काय आहे? ऐकतं हिसकणार. तर यांना सरकारने ठार मारलं पाहिजे. जनतेने ठार मारलं पाहिजे. ही परवानगी सरकारने द्यायला हवी. कुठल्याही प्रकारचा जो हिंस्र प्राणी आहेत, शेतकऱ्याचं नुकसान आहे, तो रानडुक्कर झालं आणि हा बिबट्या झालं, तर यांना पूर्ण मारण्यासाठी सरकारने परवानगी शेतकऱ्यांना दिली पाहिजे. आणि यांना पहिलं सरकारनेच मागता उचलला पाहिजे की ठिकठिकाणी पथकं लावून त्यांना शूट केलं पाहिजे. काहीतरी आयडिया करून त्या ठिकाणी शिळी ठेवून त्या ठिकाणी रात्रीचं बसून शूट करून टाकले पाहिजे नरभक्षक बिबटे. काही यांच्यापासून फायदाच नाही. तुम्हाला जर लय पुळका आहे तर तुम्ही जंगलात सोडता, पण तुम्ही यांना संरक्षण दिलं का, तर जंगल तोड होऊ नये म्हणून. पण जंगल कोण तोडतच नाही आता. कोण जंगलामध्ये कोणी जातच नाही. हे बिबटेच उलटे जंगल सोडून इकडे घराकडे आलेत आणि तुम्ही म्हणा जंगल तोड होत नाही. जंगलात कोणच जात नाही. बिबटे त्याच्यापासून तुम्हाला संरक्षण करा. मग इकडे बिबटे ह्या शेतांनी जंगल तोड होऊ नये, पण मग इकडं का ऊस तोड होऊ नये.
लोकांची ऊसतोड कशी करायची लोकांनी, शेतकऱ्यांनी ते ऊसामध्ये येऊन बसलेले आहेत. म्हणून सरकारने लवकरात लवकर या बिबट्याला शूट करण्याचं षडयंत्र रचावं आणि शेतकऱ्यांना वाचावं, शेतकऱ्याच्या पशुधनाला वाचवावं. आणि त्या शेतकरी खूप मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आणि मोठमोठी धारदार हत्यारं घेऊन सरकारने शेतकऱ्यांना या बिबट्याला मारण्याची परवानगी दिली पाहिजे. याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही पाहिजे. छोटे छोटे प्राणी आहेत जे हिंस्र नाहीत, हरण भेकर, यांच्यासाठी संरक्षण कायदा असावा. पण ह्या हिंस्र प्राण्यांसाठी अजिबात संरक्षण कायदा नसावा. वाईल्ड लाईफ ॲक्ट प्रोटेक्शन ॲक्ट 1972 हा कायदा हिंस्र प्राण्यांसाठी नसावा. जे जे की बिबटे आणि वाघ आणि सिंह तर काही ह्या जंगलामध्ये नाहीत. जास्तीत जास्त बिबटे प्रत्येक ठिकाणी ह्या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन हल्ला करतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही दहशत निर्माण झालेली आहे. याची एवढी संख्या वाढलेली आहे की बास रे बास, पाऊल पाऊल दिसतात. त्याच्यामुळे यांचा काहीतरी बंदोबस्त हा करायलाच पाहिजे. शेतकऱ्यांनी तर आंदोलन करा, लोकांना आंदोलन करा, या सरकारला वठणीवर आणा. यांना पुळका असेल तर हे जंगलात सोडा. का ते जंगल सोडून तर इकडे घरी आलेत. मग तुम्हाला त्यांचं संरक्षण करायचं तर जंगलात करा ना. जंगल सोडून तुमचं बिबटे घरी. बिबट्यापासून शून्य उत्पन्न आहे, यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. हा व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि ह्या बिबट्यांचा नायनाट करा रे नायनाट करा. खूप दहशत आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.